नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीतील गणित या विषयातील स्वाध्याय पाहणार आहोत। बघा बरं काय आहे। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या संख्या अंकात लिहा। आता इथे बघा बरं, इथे एक आपल्याला बॉक्स दिलेला आहे। बघा इथं काय आहे, 3549। आता इथे पाहू शकता तुम्ही हजार, शतक, दशक, एकक आणि संख्या काय करायचं आहे, अंकात आपल्याला लिहायचे। मग आता किती म्हटलंय, 3000 म्हणून आपल्याला काय करायचं आहे, ह्या हजारच्या बॉक्समध्ये आपल्याला 3 लिहायचं आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा काय म्हटलंय, 500। मग 500 कशामध्ये येणार, तर शतकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 5 लिहायचं आहे। 49। आता 49 म्हणजे किती, तर 4 दशक आणि 9 एकक म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या दशकामध्ये 4 लिहायचं आहे आणि एककामध्ये आपल्याला 9 लिहायचं आहे। मग आता ही संख्या किती तयार झाली, 3549। आणि तीच संख्या आपल्याला इथे लिहायची आहे, 3549। ठीक आहे। त्यानंतर पुढे पहा, 2756। आता हजारमध्ये 2, कारण का 2000 म्हटलंय। पुढे काय म्हटलंय, 700 म्हणून शतकामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, 7 लिहायचं आहे। आणि किती आहे, 56। 56 म्हणजेच किती, तर 5 दशक आणि 6 एकक। मग दशकामध्ये काय करायचं आहे, 5 लिहायचं आहे आणि एककामध्ये 6 लिहायचं आहे। मग बघा बरं, 2756। आता ही संख्या आपण लिहायची इथे, काय करणार, 2756। ठीक आहे। त्यानंतर पुढे पहा काय आहे, 9999। आता हजारमध्ये किती येणार, 9, कारण का, तर काय म्हटलंय, 9000, इथं लिहिलं 9। त्यानंतर 900 म्हणून शतकामध्ये काय लिहायचं आहे, पुन्हा 9 आणि 99 म्हणजेच किती, 9 दशक 9 एकक म्हणून इथे लिहायचं आहे। बघा बरं, 9999। आता ही आपल्याला संख्या लिहायची आहे, 9999। ठीक आहे। त्यानंतर पुढे पहा, 7027। आता बघा हा किती हजार म्हटलंय, 7 म्हणून आपल्याला हजारच्या ह्याच्यामध्ये 7 लिहायचं आहे। आता डायरेक्ट 27 म्हटलंय, शतकाचा काही उल्लेख केलाय का, नाही, म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे 0। आणि किती म्हटलंय, 27 म्हणजेच किती, 2 दशक आणि 7 एकक। बघा बरं, 7027। जेव्हा शतकाचा उल्लेख केला नसेल किंवा दशकाचा उल्लेख केला नसेल, तर तेव्हा मात्र आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, 0 घ्यायचा आहे। मग इथे लिहायचं आहे 7027। ठीक आहे। त्यानंतर पुढे पहा काय म्हणते, 8008। आता बघा बरं, हजारमध्ये सांगितले किती, 8 म्हणून इथे आपल्याला लिहायचं आहे 8। आणि 8च म्हटलंय, शतकात काय आहे का, नाही, दशकात काय आहे का, नाही, डायरेक्ट आपल्याला लिहायचं आहे 8। बघा बरं, 8008। मग आपल्याला इथे लिहायचं आहे, दशकात शतकात नाही, दशकात नाही आणि 8, 8008।